मित्रांनो, आज आपण बघणार आहोत यूज ऑफ धिस आणि यूज ऑफ दॅट यामधला फरक। आता बघा मित्रांनो, जर आपल्याजवळ आता एक ॲपल आहे, त्यालाच मराठीमध्ये सफरचंद म्हणतात। आता हा आपल्या जवळ आहे समजा, तर आपण त्याला कसं बोलतो, धिस इज अ ॲपल। परंतु याला जर आपण दूर पाठवलं, या ॲपलला जर दूर नेलं, तर यालाच आपण कसं म्हणू, दॅट इज अ ॲपल। याला कसं म्हणू, जर जवळ जर असला तो ॲपल तर काय म्हणू त्याला, धिस इज अ ॲपल। जर दूर असला तर त्याला काय म्हणू आपण, दॅट इज अ ॲपल। सेम तसंच आता एलिफंट आहे, एलिफंटला मराठीमध्ये काय म्हणतात, हत्ती म्हणतात। आता तो जवळ आहे, हत्ती जवळ आहे, यालाच आपण इंग्रजीमध्ये कसं बोलू, धिस इज अ एलिफंट। परंतु तोच एलिफंट जर तोच हत्ती जर दूर असला तर आपण त्याला कसं बोलावू, दॅट इज अ एलिफंट। जवळ असला जर तर धिस इज अ एलिफंट, जर दूर असला तर दॅट इज अ एलिफंट। सेम त्याच प्रकारे आता आईस्क्रीम आहे आपल्याजवळ, आईस्क्रीम आपल्या जवळ आहे, सध्या जवळ आहे, याचाच अर्थ काय, आपण त्याला इंग्रजीमध्ये कसं बोलू, धिस इज अ आईस्क्रीम। पण तीच आईस्क्रीम जर आपल्यापासून थोडीशी दूर असली तर आपण त्याला कसं बोलू, दॅट इज अ आईस्क्रीम। सेम तसंच आता लॉयन आहे, लॉयनला मराठीमध्ये सिंह म्हणतात। आता हा आपल्या जवळ आहे, जवळ आहे म्हणून याला आपण कसं बोलू, सध्या धिस इज अ लॉयन। परंतु आता जर हा आपल्यापासून जर थोडंसं दूर गेला, अंतरावर गेला, तर याला आपण कसं बोलावू, दॅट इज अ लॉयन। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचे तुमचे कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।